आज कॉलेजला एंट्री मारतात कोण भेटलं? आपले शायर ओम भाऊ आणि आपली पलटण सोबत भेटून आपला मस्त दिवस सुरू झाला आणि आपला पशा भाई आपल्याला भेटून खुश झाला. आणि आज होता आमचा स्पोर्ट डे, तर आपली पलटण मस्त मॅच बघण्यात व्यस्त होती. आणि मग काय आमचे हे दोन भाऊ आम्हाला म्हणत होते, अरे आम्हाला पण येऊ दे. आणि आमचा पजा भाऊ आपल्यासोबत निघालाच होता. तर मस्त इथं एक आपले शिवजयंतीची तयारी चालू होती. तुम्ही बघू शकताय कशी तयारी चालू आहे. सर्वजण खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करत होते. आणि हे बघा आमचा सिद्धू भाऊ वाजवत काय हे त्याला पण माहिती नाही, पण प्रॅक्टिस भारी करून राहिलाय, बघू शकताय तुम्ही. आणि बाकीचे पोरं पण चांगले प्रॅक्टिस करत होते. आणि आमचा मागं भाऊ काय बेलने घेऊन थांबला होता काय, हा म्हणतोय अरे वाजव ना वाजव ना. आणि आमचा पजा भाऊ म्हणतो यू डिसमिस्ड. अजून सुद्धा नाटकातून आमच्या पजा भाऊ बाहेर पडलेलाच नव्हता. मग काय आमचा प्रज्वल भाऊ काय कोणावर संतापला होता काय माहिती, तो डायरेक्ट कोणाला तरी मोठ्याला फोन करून धमकीच देत होता. आणि हा बघू शकता आमचा भाऊ काय माहिती कोणती स्क्रिप्ट तयार करत होता. बघू शकताय आपला भाऊ बोली देवसेनेला शिकवतोय की 3 बाण एकाच हाताने कसे मारले जातात. आणि आमचा पजा भाऊ म्हणतोय अरे भाऊ तू काय शिकू राहिल त्यांना, त्यांना नाही समजायना. आणि तेवढंच आम्ही सगळेजण आमची प्रॅक्टिस करून बाहेर निघालोच होतो. तर बघू शकताय तुम्ही शिवजयंतीची तयारी अजून जरा सुरू केलेली होती. आणि ढोल ताशाचा आवाज ऐकून इतकं भारी वाटत होतं. आणि आमचा सिद्धू भाऊ त्याच्यामध्येच गुंतवून मस्त ढोल ताशे वाजवत होता. पण म्हटलं भाऊ सगळ्यांमध्ये येऊन वाजव. मग भाऊ आला आणि त्यानंतर पजा भाऊ म्हणाला मला पण वाजवायचं. पजा भाऊला तर काय वाजवता आला नाही, पण आमचा अवधूत भाऊच्या अंगात काय आलं काय माहिती, भाऊ फुल जोशमध्ये वाजवायला लागला. त्यानंतर आम्ही सगळे पलटण निघालो आमच्या घराकडे. आणि पोरं बघा काय म्हणता, जय श्रीराम भावांनो. जय श्रीराम भावांनो. जय श्रीराम. कडाकडाने घरी चाललोय. कटाकटाने घरी चाललोय. बोल बरं आता. या ठिकाणी आमच्या कॉलेज कडाकडाने चाललोय आम्ही. भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.